एक गोष्ट फार कमी लोक सांगतात. सगळे टॉक्सिक लव्हर ओरडत नाहीत. सगळे टॉक्सिक लव्हर मारहाण करत नाहीत. काही टॉक्सिक लव्हर खूप शांत असतात, खूप सभ्य असतात आणि म्हणूनच ते जास्त धोकादायक असतात. ते तुम्हाला थांबवत नाहीत, पण तुम्हाला गिल्ट देत राहतात. ते तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी नकार देत नाहीत, पण तुम्हाला स्वतःवर शंका घ्यायला लावतात. आणि एक दिवस तुम्ही स्वतःलाच विचारतात, मी चुकीची किंवा चुकीचा आहे का? आणि हेच असतं सायलेंट टॉक्सिक लव्ह. आता मी तुम्हाला छोटी टेस्ट देते. हा टेस्ट कठीण आहे पण प्रामाणिक आहे. जर तू समोरच्या व्यक्तीसमोर मनमोकळेपणाने रडू शकत नसशील, आज मला स्पेस हवी आहे असं सांगताना घाबरत असशील, स्वतःला समजून सांगत असशील की हे प्रेम आहे, तर थांब. कारण खरं प्रेम तुला जस्टिफाय करायला भाग पडत नाही. ते तुला सुरक्षित वाटायला होतं. अजून एक सत्य सांगते, टॉक्सिक लव्हमध्ये मूर्ख लोक अडकत नाहीत, तर तिथे सेन्सिटिव्ह लोक अडकतात, एम्पॅथेटिक लोक अडकतात. ज्यांना नातं टिकवायचं असतं अशी लोक अडकतात. आणि म्हणूनच ते जास्त सहन करतात, जास्त समजून घेतात आणि शेवटी स्वतःलाच हरवून बसतात. लोकांना वाटतं जर मी बाउंड्री ठेवली तर नातं तुटेल. पण ऐक, बाउंड्रीमुळे नाती तुटत नाहीत, तर बाउंड्रीमुळे खोटं प्रेम निघून जातं आणि खरं प्रेम टिकतं. जो तुझ्या मर्यादा मान्य करू शकत नाही तो तुझ्या आयुष्यात राहण्यास पात्र नसतो. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव. हे वाक्य मी मुद्दाम शेवटी ठेवते कारण ही ओळ सल्ला नाहीये, तर हे अनुभवातून आलेलं सत्य आहे. प्रेम म्हणजे कोणाला जिंकणं नाही, कारण प्रेमात स्पर्धा नसते. इथे कोणी हरत नाही, कोणी जिंकत नाही. जर एखाद्या नात्यात एक जण सतत स्वतःला कमी करत असेल तर प्रेम नाहीये ते पॉवर गेम आहे. प्रेम म्हणजे कोणावर हक्क गाजवणं नाही. हक्क वस्तूंवर गाजवला जातो, माणसांवर नाही. तुझ्या भावना, तुझा वेळ, तुझं आयुष्य यावर कोणी मालकीला सांगू लागलं तर तिथे प्रेम राहत नाही, तिथे कंट्रोल सुरू होतो. प्रेम म्हणजे एकमेकांना सुरक्षित वाटणं. आणि सुरक्षित वाटणं म्हणजे काय? तर मन मोकळेपणाने बोलता येणं, राग व्यक्त करता येणं, रडताना लपवावं लागत नाही. नाही म्हटलं तरी नातं तुटेल याची भीती न वाटणं. जिथे हे सगळं आहे तिथेच प्रेम आहे. आणि जिथे सुरक्षितता नाही तिथे अट्रॅक्शन असू शकतं, आवड असू शकते, सवय असू शकते, पण प्रेम नाही. कारण प्रेम भीतीवर उभं राहत नाही, तर ते शांततेवर उभं राहतं. प्रेम म्हणजे हक्क नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हक्क मागितला जातो पण प्रेम दिलं जातं. प्रेम म्हणजे एकमेकांच्या जखमा समजून घेणं आणि त्या जखमांवर हात ठेवताना जपणं. जर एखाद्या नात्यात तुला सतत स्वतःला वाचवावं लागत असेल तर ते प्रेम नाही. कारण प्रेम म्हणजे हक्क नाही, प्रेम म्हणजे समजून घेणं असतं.